नमस्कार. मल्हार टीव्हीच्या सकाळच्या बातमीपत्रामध्ये आपलं स्वागत. लाडकी बहीण योजनेसह लोकहिताच्या अनेक योजना राज्यात सुरू आहेत. या योजना अशाच सुरू राहण्यासाठी राज्यात विद्यमान भाजप महायुतीचे सरकार आवश्यक आहे. त्यामुळे महिलांनी आपली ताकद येत्या विधानसभा निवडणुकीतही लावून आपापली जबाबदारी यशस्वीपणे पार पाडावी असे आवाहन गोवा राज्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्या सुविद्य पत्नी आणि गोवा राज्य महिला मोर्चाच्या प्रभारी सुलक्षणा सावंत यांनी पनवेलमध्ये झालेल्या भाजप उत्तर रायगड महिला पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत केले. आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या या बैठकीला भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष विनाश कोळी, महिला मोर्चाच्या प्रदेश सरचिटणीस मंजुषा कुद्री मोती, भाजपच्या उत्तर रायगड जिल्हा सरचिटणीस चारुशीला खरत, महिला मोर्चाच्या जिल्हाध्यक्ष अश्विनी पाटील, सरचिटणीस संध्या शारबिदरे, वृषाली वाघमारे, पनवेल शहर अध्यक्षा राजश्री वावेकर, तालुका अध्यक्षा कमला देशेकर यांच्यासह जिल्हा आणि मंडळातील पदाधिकारी उपस्थित होत्या. यावेळी आमदार प्रशांत ठाकूर यांनी भाजप खोलवर रुजलेला पक्ष आहे, त्यामुळे पक्ष लोकहिताचे निर्णय घेऊन सक्षमपणे काम करत आहे आणि त्याच अनुषंगाने पक्ष संघटनेसाठी अपेक्षित असलेले काम महिला मोर्चाच्या वतीने होत असल्याचे नमूद केले. सिडको महामंडळाचे नवनियुक्त अध्यक्ष आमदार संजय शिरसाट यांनी मंगळवारी नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ प्रकल्पस्थळाला भेट देऊन सद्यस्थितीचा आढावा घेत 5 ऑक्टोबरला देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीमध्ये हवाई दलाचे लढाऊ विमानाची चाचणी विमानतळावर घेण्यात येणार असल्याची घोषणा शिरसाट यांनी सिडको भवन येथे झालेल्या पत्रकार परिषदेत केली. पाहणी दौऱ्यात सिडको उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक विजय सिंघल, सहव्यवस्थापकीय संचालक शांतनू गोयल, दिलीप ढोले, मुख्य महाव्यवस्थापक गीता पिल्ले, मुख्य अभियंता शीला करुणाकरन आणि विमानतळ प्रकल्पाशी संबंधित अधिकारी कर्मचारी उपस्थित होते. प्रकल्पाच्या गतिमान अंमलबजावणीकरिता कालमर्यादेमध्ये काम पूर्ण करण्याचे निर्देश सिडको अध्यक्ष आमदार शिरसाट यांनी यावेळी दिले. 5 ऑक्टोबरला पंतप्रधानांच्या उपस्थितीत हवाई दलाचे विमान यशस्वीरित्या धावपट्टीवर उतरल्यानंतर हे विमानतळ मार्च महिन्यात प्रादेशिक वाहतुकीसाठी खुले करण्याचा मानस आहे. त्यानंतर जून महिन्यात आंतरराष्ट्रीय विमाने या धावपट्टीवरून उडावीत असे नियोजन अदानी समूह आणि सिडको मंडळाचे असणार आहे. पनवेल महापालिकेच्या 4ही प्रभागातील घनकचरा व्यवस्थापन विभागातील सर्व सफाई कर्मचारी तसेच त्यांच्या कुटुंबियांची प्रतिबंधात्मक आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. स्वच्छ भारत अभियानाच्या 10व्या वर्धापन दिनानिमित्त केंद्रीय गृहनिर्माण आणि शहरी कार्य मंत्रालय आणि केंद्रीय पेय जल आणि स्वच्छता मंत्रालय यांच्या संयुक्त विद्यमाने 17 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर या कालावधीत स्वच्छता ही सेवा मोहीम राबवण्यात येत आहे. स्वभाव स्वच्छता, संस्कार स्वच्छता या संकल्पनेसह स्वच्छता ही सेवा मोहिमेस महापालिका कार्यक्षेत्रात 4ही प्रभागात उत्साहात सुरुवात झाली आहे. या अंतर्गत आरोग्य तपासणी शिबिर आयोजित करण्यात आले आहे. गणेशोत्सवात विश्रांती घेतलेल्या पावसाने रायगड जिल्ह्यात पुनरागमन केले असून गेले 2 दिवस पाऊस पडत आहे. काही भागात मुसळधार पाऊस पडला, त्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. भारतीय हवामान विभागाकडून रायगड जिल्ह्यासाठी आज रेड अलर्टची पूर्वसूचना देण्यात आली आहे. जिल्ह्यात काही ठिकाणी अति मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. जिल्ह्याच्या काही भागात सोमवारी जोरदार पाऊस पडला, मंगळवारीही दमदार पाऊस पडला. 2 दिवस अचानक पडलेल्या पावसामुळे रायगडकरांची तारांबळ उडाली. दक्षिण रायगडमध्ये ढगांचा गडगडाट आणि विजांच्या कडकडाटासह पाऊस बरसला, तर उत्तर रायगडात अलिबाग, पेण, पनवेल परिसरात मध्यम स्वरूपाच्या पावसाच्या सरी बरसल्या. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण महामंडळाचे माजी अध्यक्ष, माजी आमदार आणि राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांचे विश्वासू मुश्ताक अंतुले यांची मौलाना आझाद अल्पसंख्याक आर्थिक विकास महामंडळाच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. महायुती सरकारने कोकणातील एका मुस्लिम चेहऱ्याला या महामंडळात काम करण्याची संधी दिल्याने समाज बांधवांकडून समाधान व्यक्त होत आहे. दरम्यान अंतुले यांनी मंगळवारी पदभार स्वीकारला. लोकसभा निवडणुकीत मुश्ताक अंतुले यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जाहीर प्रवेश केला होता. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह महायुतीतील सर्व नेतेगणांनी अंतुले यांच्यावर विश्वास दाखवत त्यांची मौलाना आझाद अल्पसंख्याक विकास महामंडळाच्या अध्यक्षपदी निवड केली. त्यांनी आपल्या पदाचा पदभार स्वीकारला आहे. याबद्दल महायुतीमधील प्रमुख नेते आणि मुस्लिम समाज बांधवांनी त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत.
सरकारने महिलांसाठी लाडकी बहीण ही योजना आणून आपल्या खात्यात पैसे जमाही केले आहेत। याकरिता सरकारने 460 कोटींची तरतूद केल्याने ही योजना बंद होणारी नाही। भाजप सरकार महिलांच्या सक्षमीकरणावर भर देणार असल्याचे प्रतिपादन भाजपच्या कोकण महिला मोर्चाच्या प्रभारी सुलक्षणा सावंत यांनी पेण वाशी येथे केले। भाजपची राष्ट्रीय प्रवास आढावा बैठक पेण वाशी येथील जगदंबा मंदिरात झाली। या बैठकीला भाजप जिल्हा सरचिटणीस मिलिंद पाटील, जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्ष निलिमा पाटील, जिल्हा सरचिटणीस वैशाली मपारा, माजी नगराध्यक्ष प्रीतम पाटील, ट्री हाऊस एज्युकेशन अध्यक्ष शर्मिला पाटील, जिल्हा उपाध्यक्ष वैकुंठ पाटील, वाशीचे सरपंच संदेश ठाकूर, पूजा पाटील, माजी सरपंच गोरख पाटील उपस्थित होते। रायगड जिल्हा परिषदेच्या माध्यमातून ग्रामीण भागात जलजीवन मिशनची प्रभावी अंमलबजावणी करण्यात येत असून जिल्ह्यातील 5,48,620 कुटुंबांपैकी 4,71,826 म्हणजेच 86% कुटुंबांना नळ जोडणी देण्यात आली आहे। त्यांना पाणी पुरवठा सुरू आहे। केंद्र सरकारने हाती घेतलेल्या जलजीवन मिशन योजनेअंतर्गत प्रत्येक घरात नळाने पाणी पुरवठा करण्याचे नियोजन आहे। या योजनेच्या माध्यमातून सुरुवातीला ज्या घरांमध्ये नळ कनेक्शन आहे त्या घरांची माहिती संकलित करण्यात आली। त्यानंतर दुसऱ्या टप्प्यात ज्या घरांमध्ये वैयक्तिक नळ कनेक्शन नाही अशा घरांना कनेक्शन देण्यात येत आहे। यामध्ये उरण, म्हसळा, खालापूर तालुक्यातील 100% कुटुंबांना नळ कनेक्शन पूर्ण झाले आहे। नागरिकांना त्यांच्या मोबाईल आणि संगणकाच्या माध्यमातून तक्रार दाखल करण्याची सुविधा प्रदान करण्यासाठी आपले सरकार तक्रार निवारण प्रणाली 2.0 ची निर्मिती करण्यात आली आहे। त्यामुळे आपले सरकार तक्रार निवारण प्रणाली उपयुक्त असल्याचे जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी सांगितले। आपले सरकार तक्रार निवारण 2.0 प्रणालीच्या वापराबाबत जिल्हाधिकारी कार्यालय येथे प्रशिक्षण शिबिर आयोजित करण्यात आले होते। तक्रारींचा निपटारा जलद गतीने करण्याकरिता आपले सरकार तक्रार निवारण प्रणालीमध्ये नव्याने काही बदल करण्यात आले आहेत। या माध्यमातून नागरिकांच्या तक्रारींचा संवेदनशीलपणे निपटारा होण्यासाठी राज्याच्या मुख्य सचिव सुजाता सौनिक यांच्या संकल्पनेतून आपले सरकार तक्रार निवारण प्रणाली 2.0 चे जिल्हास्तरीय प्रशिक्षण आयोजित करण्यात आले होते। रयत शिक्षण संस्थेचे उरण तालुक्यातील पिरकोन येथील कर्मवीर भाऊराव पाटील माध्यमिक आणि उच्च माध्यमिक विद्यालयात पद्मभूषण डॉक्टर कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या जयंतीनिमित्त पालखी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते। या पालखी सोहळ्यात विद्यालयाचे चेअरमॅन जीवन गावंड यांच्या हस्ते पद्मभूषण डॉक्टर कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले। यावेळी सरपंच कलावती पाटील, स्थानिक स्कूल कमिटी सदस्य एडी पाटील, रमाकांत जोशी, दहागाव माजी विद्यार्थी संघाचे उपाध्यक्ष मुकुंद गावंड, अनुरुद्र पाटील, अनिल पाटील, ग्रामपंचायत सदस्य राजश्री म्हात्रे, प्राध्यापक प्रमोद म्हात्रे, शाळेच्या प्राचार्या सुजाता बल्लाळ यांच्यासह शिक्षक आणि विद्यार्थी उपस्थित होते। पनवेल विधानसभा मतदारसंघातील ग्रामीण भागात सुमारे 1,30,00,000 रुपयांच्या विकास कामांचा शुभारंभ मंगळवारी झाला। या कामांचे भूमिपूजन भारतीय जनता पार्टीचे पनवेल तालुका अध्यक्ष अरुण शेठ भगत यांच्या हस्ते झाले। ही सर्व कामे आमदार प्रशांत ठाकूर यांच्या निधीमधून करण्यात येणार आहेत। पनवेल विधानसभा मतदारसंघात आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली अनेक विकासाची कामे मार्गी लागत आहेत। त्यानुसार आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रयत्नांमुळे जिल्हा वार्षिक योजना आणि ग्रामविकास योजनेतून निधी मंजूर झाला आहे। त्यानुसार 20 लाख रुपयांच्या निधीमधून मालडुंगे ग्रामपंचायतीमधील सतीची वाडी येथे जोड रस्ता, 10 लाख रुपयांच्या निधीमधून कोवल टेकडी येथे सामाजिक सभागृह, 18 लाख रुपयांच्या निधीतून धोदाणी येथे साकव, 8 लाख रुपयांच्या निधीतून धोदाणी येथे विष्णू यांच्या घरापासून ते नामदेव चौधरी यांच्या घरापर्यंत रस्ता, 8 लाख रुपयांच्या निधीतून धोदाणी बस स्टॉप ते बाळाराम भगत यांच्या घरापर्यंत रस्ता, 8 लाख रुपयांच्या निधीतून बाळा चौधरी यांच्या घरापासून पद्माकर चौधरी यांच्या घरापर्यंत रस्ता, 10 लाख रुपयांच्या निधीतून वाघाची वाडी येथे सामाजिक सभागृह, 10,29,000 रुपयांच्या निधीतून वाघाची वाडीकडे जाणारा रस्ता, 10 लाख रुपयांच्या निधीतून वाजे ग्रामपंचायतीमधील देवीराज कॉलनीकडे जाणारा रस्ता, 10 लाख रुपयांच्या निधीतून वाजे येथे विसर्जन घाट, 8 लाख रुपयांच्या निधीतून वाजे येथे विठ्ठल पाटील ते गणपत मदने यांच्या घरापर्यंत रस्ता, तसेच 10 लाख रुपयांच्या निधीमधून सांगटोली
कणकवली पेरुचीवाडी जाणारा रस्ता तयार करण्यात येणार आहे। या विकास कामांचे भूमिपूजन भाजपचे पनवेल तालुका अध्यक्ष अरुणशेठ भगत यांच्यासह उपस्थित मान्यवरांच्या हस्ते झाले। यावेळी भाजपचे पनवेल तालुका अध्यक्ष अरुणशेठ भगत, उपाध्यक्ष संजय पाटील, सरचिटणीस प्रल्हाद केणी, भूपेंद्र पाटील, युवा नेते दशरथ म्हात्रे, सुनील पाटील, विश्वजित पाटील, राजा भोईर, मालडुंगेचे सरपंच सीताराम चौधरी, रोशन पाटील, रवींद्र भालेकर, श्याम भालेकर, रुपेश भोईर, गणपत पाटील, अंबाजी पाटील, योगेश पाटील, शशिकांत भगत, मेघनाथ भगत, पदू वाघ, हर्षदा चौधरी, उपसरपंच जनार्दन निरगुडा, अर्जुन कांबडी, उषा वारगडा, काळूराम वाघ, जोमा निरगुडा, गणपत वारगडा, कमल्या कांबडी, सीताराम कांबडी, कानू हाशावीर, दिलीप पाटील, महादू सांबरी, राघू भस्मा, शनिवार खंडवी, माई खंडवी, राजू वाघ, विष्णू पारधी, ताई भस्मा, कमलू चौधरी, लक्ष्मण चौधरी, संतोष भगत, बाळाराम भगत यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते आणि ग्रामस्थ उपस्थित होते।